हा दहीवडा तुम्ही बघू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईलने घरच्या घरी कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. छोट्या-छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीने दहीवडे केले तर पहिल्याच प्रयत्नात इतके मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेले आतून अतिशय मऊसूत आणि जाळीदार देखील तयार होतील. होळीचा आणि रंगांचा धुलीवंदनाचा सण काही दिवसांवर आला आहे आणि ह्या दिवशी तुम्ही काहीतरी थंडगार असं मस्त चटपटीत करण्याचा विचार करत असाल तर हे दहीवडे उत्तम पर्याय आहे. तसंही हळूहळू हवेमधली उष्णता वाढायला सुरुवात झाली आहे, गरमीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ना काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. त्यामुळेच आज मी तुम्हाला इतके मऊ लुसलुशीत हलवाई स्टाईल दहीवडे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. दहीवडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे उडीद डाळ. हॉटेलमध्ये तुम्ही दहीवडा खायला गेलात किंवा हलवाई स्टाईल दहीवडा जर तुम्हाला पाहिजे असेल तर उडीद डाळीचाच वापर करायचा, कारण ते देखील उडीद डाळीचाच वापर करतात. पण काही लोक उडीद डाळ आणि मूग डाळ या दोन्हींचा वापर करतात. त्यामुळे आज मी फक्त हलवाई स्टाईल करते त्यामुळे उडीद डाळीचाच वापर केला आहे. मेजरमेंट कपाचा 1/2 कप एवढी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. इथे जी अर्धी उडदाची डाळ असते तीच मी इथे वापरली आहे. मेजरमेंट कपाचा 1/2 कप आणि वजनामध्ये म्हणाल तर बरोबर 1/2 किलो एवढी डाळ भरते. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यावर काही पावडर असेल, घाण धूळ कचरा असेल तो सुद्धा निघून येईल. एकदा डाळ धुवून झाली की झाकून आपल्याला 4 ते 5 तासासाठी कमीत कमी भिजत घालायची आहे. रात्रभर तुम्ही भिजत घातली तरीही चालेल. इथे मी 5 तास डाळ भिजवून घेतली आहे. बघू शकता किती दुप्पट फुलून आली आहे. आता या डाळीमधलं हे पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचं आहे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये ही डाळ आपल्याला घालायची आहे. इथे बघू शकता एका कपाचा किंवा वाटीचा वापर करून आपल्याला डाळ मोजून घ्यायची आहे. साधारण 2 घट्ट कप भरून इथे मी डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला नुसतीच मिक्सरला वाटायची नाही, तर ह्यामध्ये एकतर तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता किंवा बर्फाचे खडे घालू शकता. आज मी इथे बर्फाचे खडे घालणार आहे. ज्या वाटीने आपण 2 कप एवढी डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीचा वापर करून आपल्याला पाऊण कप एवढं पाणी किंवा बर्फाचे खडे घालायचे आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टीप ही आहे की डाळ वाटताना आपल्याला अजिबात साध्या पाण्याचा वापर करायचा नाही. डाळ जेव्हा आपण वाटून घेतो तेव्हा ती अजिबात गरम झाली नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे किंवा असे बर्फाचे खडे घालायचे आहे. इथे मी मिक्सरमध्ये डाळ वाटून घेतली आहे आणि डाळीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. कुठेही अख्खी डाळ राहिलेले नाही. अगदी स्मूथ असं मऊसूत टेक्स्चर आलं आहे आणि फुलून सुद्धा आली आहे. अशी डाळ जेव्हा फुलून येते तेव्हा आपण जेव्हा नंतर ती फेटतो तेव्हा फार वेळ लागत नाही. लगेचच ती फेटली जाते आणि हलकी होते. इथे मी भिजवलेली संपूर्ण डाळ वाटून घेतली आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचे आहेत. छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे, कारण उडदाची डाळ पचायला जड असते त्यामुळे हिंगाचा वापर अवश्य करायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कुटलेलं आलं सुद्धा घालू शकता. पण इथे मी आज 3च पदार्थ वापरले आहेत. आता हातानेच आपल्याला ही डाळ चांगली 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायची आहे. तुम्हाला जर हाताने फेटून घ्यायची नसेल तर हँड विस्कर किंवा हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. डाळ फेटताना मात्र आपल्याला एकाच दिशेने फेटायची आहे. अशी डाळ जेव्हा आपण फेटून घेतो तेव्हा त्यामध्ये हवा भरली जाते आणि डाळ हलकी होते. आता डाळ कधीपर्यंत फेटायची ह्याची ट्रिक तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते. जसजशी डाळ आपण फेटत जाऊ तसं डाळीचा रंग बदलला जातो. सुरुवातीला थोडीशी काळपट रंगावर डाळ असते, तपकिरी रंगावर. नंतर हळूहळू ती पांढरी शुभ्र व्हायला सुरुवात होते आणि टेक्स्चर अगदी जशी आईस्क्रीम असते, आईस्क्रीमची क्रीम त्याप्रमाणे येतं. आता ही डाळ चांगली फेटली गेली आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक छोटासा गोळा असा सोडून बघायचा. बघू शकता तो गोळा तरंगून पाण्याच्या वर येतो, अजिबात तळाला बसत नाही. म्हणजे आपली डाळ 100% हलकी झाली आहे आणि ह्याचेच दहीवडे अगदी मस्त मऊ लुसलुशीत
तयार होतात आणि गोल गरगरीत सुद्धा. इथे मी हा गोळा पाण्यामध्ये दाबून बघते तरी सुद्धा तो तरंगून वरच येतोय. असं झालं की समजायचं आपली डाळ व्यवस्थित फेटली गेली आहे. आता या फेटलेल्या डाळीपासून लगेचच आपल्याला दहीवडे तयार करायचे नाहीत, तर 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला रेस्ट द्यायचा आहे. म्हणजे आणखीन डाळ फुलून यायला मदत होईल. आता हे दहीवडे मऊसूत होण्यासाठी जे पाणी तयार करतात ते आपण इथे बनवून घेऊया. त्यासाठी एका टोपामध्ये इथे मी कोमट पाण्याचा वापर केला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, किंचित हिंग सुद्धा घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे आपलं दहीवडे भिजवण्यासाठीचं पाणी तयार आहे. त्यानंतर आपण गोड दही कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी इथे मी पाऊण किलो एवढं दही घेतलं आहे. हे दही फार आंबट नाही. आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही दहीवडे बनवण्यासाठी. त्यामुळे साधं आणि कमी आंबट असलेलं दहीच वापरायचं आहे. यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे किंवा तुम्हाला जितकं गोड दही हवे तेवढी पिठी साखर वापरायची आहे आणि एखाद्या विस्करने किंवा चमच्याने चांगलं हे दही फेटून घ्यायचं आहे. ते सुद्धा हलकं करायचं आहे आणि थोडंसं पातळ करायचं आहे. इथे आपली सर्व पूर्वतयारी करून झाली आहे. आता लगेचच आपण झाकून ठेवलेलं मिश्रण बघूयात. 10-15 मिनिटाची रेस्ट दिल्यावर बघू शकता पीठ हलकंसं फुलून आलं आहे. दहीवडे करण्याच्या आधी पिठाची कन्सिस्टन्सी एकदा चेक करायची. बघू शकता कसं घट्टसर पीठ आहे. यापेक्षा पातळ आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर दहीवडे चपटे होतात आणि ते फार तेलकट सुद्धा होऊ शकतात. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे मंद आचेवर. तेलाचं तापमान दहीवडे करण्यासाठी अगदीच महत्वाचं आहे. दहीवडे करण्याच्या आधी वाटीमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला बोटं बुडवून घ्यायची आहे. कारण उडदाचं पीठ असल्यामुळे ते हाताला चिकटलं जातं. तसं चिकटू नये म्हणून हात आपल्याला ओला करून घेणं गरजेचं आहे. आता 5ही बोटांचा वापर करायचा. पीठ उचलायचं आणि तेलाच्या फक्त थोडंसं वरून आपल्याला हे पीठ अलगद असं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. फार जास्त सुद्धा कढईमध्ये दहीवडे सोडायचे नाहीत, कारण ते दुप्पट फुलले जातात आणि मग एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची त्यांना तळण्यासाठी. अजिबात ह्या वड्यांना आपण झारा लावायचा नाही. 2 ते 3 मिनिटं त्यांना स्वतःचा वेळ द्यायचा तळण्यासाठी. आणखी एक गोष्ट तुम्ही इथे निरीक्षण केलं असेल ती म्हणजे जसजसे मी हे वडे तेलामध्ये सोडते तसतसे ते काही सेकंदांनी आपोआप पलटी होत आहेत, म्हणजे उलटले जात आहेत. काही वडे इथे मी तेलात सोडून घेतले आहेत आणि जेव्हा सोडले तेव्हा त्याचा आकार तुम्ही बघितला असेल आणि त्यानंतर आता बघू शकता किती मस्त गोल गरगरीत झाले आहेत. जरी ओबडधोबड आकार असला तरी ते बरोबर गोल तयार होतात. एका बाजूने सोनेरी रंग आला की ह्याला आपल्याला झारा लावायचा आहे. आता अजिबात वडे आपले चिकटणार नाही. बघू शकता कसे सुटसुटीत झाले आहेत आणि मस्त असे टम्म सुद्धा फुगले गेले आहेत. गॅसची आच अजिबात आपल्याला मोठी करायचं नाही. मंद आचेवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला सुरुवातीला वडे हाफ फ्राय करायचे आहेत, जे हलवाई लोक करतात. असे हाफ फ्राय वडे केले की तुम्ही हे आठवडाभर टिकवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही दही घालून सर्व करून खाऊ शकता. आता हाफ फ्राय करायचे म्हणजे काय, तर मंद आचेवर सुरुवातीपासून 6 ते 7 मिनिटं हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एकदा तळून वडे झाले की लगेच एका झाऱ्यावर काढून घ्यायचे आहेत. पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आहेत. असे वडे झाले की हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि रूम टेम्परेचरला आणायचे. अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी इथे बनवून घेणार आहे. जेव्हा आपण दुसरी बॅच तळतो तेव्हा अगोदरचं तेल गरम झालेलं असतं, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि वडे हळूहळू सोडून घ्यायचे आणि पुन्हा गॅस चालू करायचा आणि वडे मगाशी सांगितले त्या पद्धतीने मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे मी सर्व वडे तळून घेतले आहेत आणि ते रूम टेम्परेचरवरला आले आहेत. आता पुन्हा गॅस चालू करायचा. आता मात्र गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे परत फ्राय करून घ्यायचे. हीच ती खास हलवाईची ट्रिक. हे जेव्हा हलवाई लोक असे वडे तयार करतात तेव्हा ते एकदाच कुरकुरीत अगदी गडद रंगावर तळत नाही, तर पहिले हाफ फ्राय करून घेतात आणि नंतर पुन्हा ते फ्राय करतात जेव्हा सर्व करायचे असतात. 2 ते 3 मिनिटं तळून झाल्यावर आता तुम्ही रंग बघू शकता किती मस्त सोनेरी आला आहे. अजिबात कुठेही गडद रंग आला नाही किंवा फिके सुद्धा झाले नाही. याच रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. काही लोक काय करतात, म्हणजे बहुतेक लोक ही ट्रिक करत नाहीत. त्यामुळे काय होतं,
वरून असे कुरकुरीत वडे राहतात आणि आतपर्यंत ते मुरले जात नाही दह्यामध्ये आणि मऊसूत बनत नाही. आता लगेचच आपण हे वडे काढून घेऊया. आता हे वडे भिजवण्यासाठी आपण जे पाणी तयार करून घेतलेलं ते कोमट आहे ना याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि यामध्ये हे संपूर्ण वडे मी घालणार आहे. आता यावर एखादी प्लेट ठेवायची म्हणजे वडे तरंगून पाण्याच्या वर येत नाही आणि सगळे वडे व्यवस्थित भिजले जातात. वडे किती वेळ भिजवायचे तर फक्त 10 मिनिटं आपल्याला भिजवायचे आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर वडे अति भिजले जातात आणि ते तुटू शकतात. इथे बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. 10 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते. इथे बघू शकता वडे केवढे आपण तळलेले त्यापेक्षा दुपटीने ते फुलून आले आहेत. यातला एक वडा मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. बघू शकता किती हलका झाला आहे आणि आतून जाळी सुद्धा पडली आहे. वड्यांच्या प्रत्येक छिद्रामध्ये जेव्हा दही मुरलं जातं तेव्हा तोंडात टाकताच विरघळणारे असे दहीवडे तयार होतात. आता एक एक दहीवड्यामधलं पाणी आपल्याला असं हलकं जितकं होईल तितकं दाबून इथे मी 4 वडे पिळून घेतले आहेत. आता लगेचच हे सर्व कसे करायचे ते बघूया. त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. त्यामध्ये हे वडे असे ठेवायचे आणि वरून भरपूर असं थंड आपण केलेलं दही घालायचं आहे. दही फेटल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दहीवडे खायला खूप छान लागतात. आता ह्यावरून मी चिंच गुळाची चटणी घालणार आहे. हिरवी चटणी मी तयार केली नाही. कोणत्याही प्रकारची चटणी नसेल, फक्त दह्यासोबत हे वडे तुम्ही करून बघा. अतिशय सुंदर लागतात. हलवाई स्टाईल दाखवते त्यामुळे थोडीशी वरून मी मिरची पावडर भुरभुरणार आहे. थोडंसं भाजलेले जिऱ्याची पावडर, थोडासा चाट मसाला आणि माझ्याकडे खारी बुंदी होती त्यामुळे थोडीशी खारी बुंदी सुद्धा घालणार आहे आणि थोडीशी शेव सुद्धा घालणार आहे आणि वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे. बघू शकता इथे आपले हलवाई स्टाईल दही वडे तयार झाले आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, इतकी मस्त दिसते. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने हे दहीवडे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. इथे मी दहीवडा तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती सहजतेने तुटला जातोय. अगदी मऊ लुसलुशीत तयार झालाय. याला पडलेली जाळी सुद्धा तुम्हाला दिसत असेल. लगेचच सर्व्ह केल्यावर मी हा दहीवडा तुम्हाला तोडून दाखवते. पण आणखीन 2-4 मिनिटं हा वडा जर तुम्ही ठेवलात तर दही आतपर्यंत मुरलं जातं आणि मस्त अशी चव येते. या होळीला काय संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत एकदा तरी ही अशी मस्त दहीवड्याची रेसिपी करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.